विचार करा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा तो टिंग असा मेसेज येण्याची तुम्ही अनेक आठवडे वाट पाहत आहात आणि अचानक तो बहुप्रतीक्षित मेसेज तुमच्या स्क्रीनवर झळकतो. हो, तो आनंदच वेगळा असतो. नक्कीच. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या रखडलेल्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. अगदी महत्वाचा विषय आहे हा. हो, आणि आपल्याकडे असलेल्या बातम्या आणि सरकारी अपडेट्सच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की हा विलंब नक्की का झाला आणि आता ही तांत्रिक कोंडी कशी फुटली आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. थेट मुद्द्यावर येऊया. मला सांगा, हा रखडलेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यात नक्की कधी जमा होणार आहे? अतिशय महत्वाची आणि दिलासादायक माहिती आहे ही. फेब्रुवारी महिन्याचा थकीत हप्ता आजपासून म्हणजे 27 मार्च 2026 पासून प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. अच्छा, म्हणजे आजपासूनच पैसे यायला सुरुवात होईल तर? हो, अगदी बरोबर. आणि हे वितरण पुढचे 4 दिवस सलग चालणार आहे. म्हणजे 27, 28, 29 आणि 30 मार्चपर्यंत. बरं. आणि महत्वाचं म्हणजे यासाठीचा जो आवश्यक निधी होता तो शासनाकडे आधीच उपलब्ध होता. आता फक्त त्याच्या वितरणाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. एक सेकंड, माझा थोडं गोंधळ उडतोय इथे. पैसे कधी येणार हे आता स्पष्ट झाले, पण जर हा फेब्रुवारीचा हप्ता आहे तर तो मिळायला मार्च महिना का उजाडला? खूपच स्वाभाविक प्रश्न आहे हा. हो, कारण तुम्ही आत्ताच म्हणालात तसा निधी तर आधीच तयार होता ना. मग या सगळ्यामागे नक्की कुठली प्रक्रिया अडकली होती? बघा, निधी उपलब्ध होता हे अगदी 100% खरे आहे. पण वितरण व्यवस्थेत ना एक मोठा तांत्रिक अडथळा आला होता. तांत्रिक अडथळा म्हणजे नक्की काय? तो अडथळा म्हणजे KYC पडताळणी. म्हणजे जेव्हा एकाच वेळी लाखो खात्यांमध्ये पैसे पाठवायचे असतात तेव्हा बॅक एंड सिस्टम प्रत्येक खात्याची पडताळणी करत असते. हो, ते तर आहेच. बँक खाते आणि सरकारी रेकॉर्ड्स एकमेकांशी जुळत नव्हते. आणि जोपर्यंत सिस्टेम या रेकॉर्ड्सची खात्री करत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया आपोआप थांबवली जाते. अच्छा, म्हणजे पैसे तयार होते पण तांत्रिक अडथळ्यांमुळे ते अडकले होते. इथे आपण एक गोष्ट प्रेक्षकांसाठी स्पष्ट करूया. जेव्हा आपण KYC म्हणतो तेव्हा त्याचा सोपा अर्थ असा की सरकारला खात्री करायची असते की पैसे योग्य व्यक्तीच्याच बँक खात्यात जात आहेत. बरोबर. अगदी तसंच. मग ती आधार कार्डची बँक खात्याशी असलेली लिंक असो, नावाची स्पेलिंग असो किंवा खाते सक्रिय असण्याची स्थिती असो. अगदी बरोबर. इथली सर्वात महत्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे यामागची स्वयंचलित व्यवस्था. म्हणजे सिस्टम स्वतःहून हे सगळं तपासते? हो, ज्या महिलांच्या कागदपत्रांमध्ये अशा त्रुटी होत्या त्यांचे पैसे सिस्टीमने अगदी सुरक्षित ठेवले होते. ते कुठेही गेले नव्हते. अच्छा, ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. नक्कीच. पण ज्या महिलांनी गेल्या काही आठवड्यात त्यांच्या KYC मधील या चुका आता दुरुस्त केल्या आहेत त्यांच्या माहितीची डिजिटल पडताळणी आता पूर्ण झाली आहे. ऑटोमेटेड सिस्टमने या दुरुस्त केलेल्या आधार आणि बँक खात्यांच्या माहितीला जुळवून पाहिलं आणि आता त्याला हिरवा कंदील दिला आहे. म्हणजे जशी एखादी ट्रेन प्रवासासाठी तयार असते पण पुढचा ट्रॅक क्लिअर नसल्यामुळे तिला सिग्नलवरच थांबून राहावे लागते, तसंच काहीसं. हो, अगदी साधं सोपं उदाहरण दिलं तुम्ही. इथे तो सिग्नल म्हणजे कागदपत्रांची आणि KYCची अचूक पडताळणी. एकदा का सिग्नल हिरवा झाला की ट्रेन पुढे निघते. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच ज्या महिलांनी त्यांच्या KYC मधील चुका आता दुरुस्त केल्या आहेत आणि ज्या योजनेच्या अटी शर्तींनुसार पात्र ठरतात त्यांच्या खात्यातही आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अरे वा, म्हणजे सगळ्यांचाच मार्ग मोकळा झाला तर. हो, काहींना आज आणि उद्या हप्ता मिळेल तर उर्वरित पात्र महिलांना सोमवारपर्यंत पूर्ण हप्ता वितरित केला जाईल. थोडक्यात सांगायचं तर 27 ते 30 मार्च दरम्यान पात्र आणि नव्याने KYC दुरुस्त केलेल्या सर्व महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा बघा. शासकीय योजनांचा खरा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा आपण फक्त फोनवरून थांबत नाही तर त्यापुढील कागदपत्रांच्या तांत्रिक त्रुटी वेळेत दूर करतो. जागरूकता इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. हो, तेच तर. माहिती असणं खूप गरजेचं आहे. अशाच महत्त्वाच्या कायद्यांची आणि योजनांची माहिती हवी असेल तर महायोजना सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लगेच शेअर करा.